हाय मित्रांनो, तो भेटलो आता पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये आणि ब्लॉग आहे आपला. आज आपण मागवलाय Amazonवरच्या. Amazon फ्लिपकार्ट काय आहे दोन्ही सांगतो. त्याच्यावरच्या मागवलेली वस्तू आहे ते आज आले. ब्रो घेऊन आलाय. ब्रो थँक्यू बोलाल ब्रो, बोलाल थँक्यू जाऊ दे. पैसे दे. पैसे दे म्हणजे मोकाट होईल. कॅश ऑन डिलिव्हरी मागवली ती वस्तू, जरा मोठी होती ना, सो त्याच्यामुळं तुम्हाला दाखवते. त्याचं अनबॉक्सिंग करून दाखवीन आणि ती काय आहे ना, ती लिंक पण तुम्हाला आतमध्ये ठेवून देईन. कशी मागवायची ती पण तुम्हाला सांगा ना. तर भेटू पैसे देऊन. अनबॉक्सिंग करू. बरोबर आहे का काय नाही का काय बरोबर आहे. आपण माईक मागवलाय. भरपूर दिवस म्हणजे याची लिंक मी बघत होतो. म्हणजे काय माहितीये का, भरपूर जणांच्या नुसत्या कॉलरला बघतो, इथं लावला व्हिडिओसाठी. आणि मला पण कमेंट भरपूर यायच्या का बाबा तू पण दादा एक माईक वापर म्हणून. कारण तर काय माहितीये का, आवाज कमी याचा व्हिडिओ मध्ये. पण जिथून आयफोन घेतला तिथून आवाजाचा इश्यू कमी झाला होता. मस्त एकदम आवाज होता. तरी पण आपण एक बाजारात कधी पण शूट करतो तर नॉईस येतो, गाड्या बिड्या रिक्षा चालत्यात. त्याच्यामुळं लई मी कधीपासून माईक बघत होतो. कारण तर मी लोकल माईक भरपूर घेतलं. त्याच्यामध्ये काय माहितीये का, त्याच्यामध्ये आवाज भरपूर यायचा. आणि दुसरा ऍप होता त्याच्यामध्ये आपल्याला नॉईस घालवता येत होता. पण तो ऍप बाहेर देशाचा VPN लावून याव त्याव करायचा. त्याच्या आपलाच इंडियन सगळं वापरून सध्या यो माईक मागवलाय. कारण तर ऍक्च्युली ना, मी पण हा माईक आहे ना, जेवढं मोठं क्रिएटर आहेत ना त्यांच्या असा कॉलरला बघून, इथं कॉलरला बघून असा मी घेतलाय तो पण माईक. एकदम मस्त पैकी आलाय बघ पॅक होऊन. भारी. ओ बाप, अरे ओपनच झाला. M2 घेतला मी. M2S पण आलाय. पण M2S पेक्षा मी M21 ह्यो घेतला. बघूया आता त्याचा रिव्ह्यू करून तुम्हाला मी दाखवेन. रिव्ह्यू चांगलाच आहे त्याचा. कारण तर ऍक्च्युली काय माहितीये का, आपण जातो कोणच्यावर, जे मोठे क्रिएटर आहे त्यांच्यावर जातो का त्यांची व्हिडिओ कशी असते, त्यांची क्वालिटी कशी त्या आवाजाची. आणि हेच माईक आहेत तर त्यांच्या कॉलरला दिसतात आपण. मी पण हा लिंक कोण पाठवले, बोबाडी म्हणून क्रिएटर आहे आपला. कुठला मुंबईचाच आहे वाटतंय काय ना. तर त्याच्याकडनं मी लिंक मागून घेतली बाबा. तेव्हा आपल्या याच्यामध्ये कॉन्टॅक्ट मध्ये होता. मी जाम सर्च मारला पण मला काय भेटतच नव्हता. पण मग शेवटी त्याच्याकडनं मी लिंक मागवली आणि मी डाउनलोड केला. या लिंक वर्षा मी याला ऑनलाईन परचेस केला. सो तुम्हाला पण जर ऑनलाईन परचेस करायचा असेल तर चांगलाच आहे. मला तर माहिती आहे चांगलाच आहे. कारण ते एवढं जण वापरतात. तर मी पण आता तो यूज करणार आहे. तुम्हाला फोडून तर दाखवला. तर तुम्हाला याची लिंक आहे ना माझ्या या व्हिडिओ मध्ये दिलेल्या शॉप मध्ये, तर तिथून तुम्ही शॉप करू शकता आरामात. जरा विचार करून करा. पैसे जरा जास्त आहेत. 12,000 रुपये म्हणजे 12,500 रुपये म्हणजे जाम होतं. याच्यात प्लस पॉइंट म्हणजे आवडाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, याला दोन्ही पण जे कनेक्टर दिलेले आहेत ना, तर सी पिनला पण आहे ना, आयफोनच्या चपट्या पिनला पण आहे. चपट्या पिनचा चार्जर त्याला पण आहे आणि सी पिनला ऑल कशाला पण तुम्ही जोडू शकता. हा, आणि हाता आहेच प्लस पॉइंट. आणि इन केस मी जर कधी बाय चान्स हे घेतला, काय त्याला बोलतात DSLR जर कॅमेरा घेतला तर कॅमेराला कनेक्टरसाठी हे कनेक्टर पण आहे. त्याच्यामुळे जास्त करून मी हा बॉक्स मागवला. मला याची आवश्यकता होतीच. बाबो, आजीबाईचा बटवा पण दिलाय. हा, हे केस पण आहेत त्याच्यामध्ये. बाबा किती चिकटन बघ. देव बाजारचा भाजीपाला नाही. हा, ही पण सिस्टीम आहे बघा. क्लिप पण आहेत. जर आपल्याला मॅग्नेट असा चिपकवायचा नसेल याला, प्लस पॉइंट काय आहे माहिती आहे का, हा मॅग्नेट आहे. ह्यो आपण कॉलरला असा चिपकवू शकतो. इथं समजा माईक लावला तर ह्यो आतून, नाही तर मग हा माईक आतमध्ये पण टाकला ना, ह्यो असा टाकायचा, आतमध्ये टाकायचा आणि असं चिपकवून द्यायचा. म्हणजे समजत पण नाही माईक आहे म्हणून. जरा प्रोफेशनल वाटला पाहिजे, नाही तर तो साऊंडिंग तो एवढा मोठा माईक.
असा ह्या साईडला, त्याच्यामुळे तो बरोबर नाही वाटत. तर काहीतरी तो असं आहे. किती दिवस झालं मी माईक घेत नव्हतो का, आता बोलू घ्यायची वस्तू लेट पण थेट. मोबाईलसाठी किती वाट बघली, रिअलमी मध्येच व्हिडिओ बनवित होतो. घेतला iPhone 15 Pro Max एकदाच. अजून याच्यात काय आहे, या घ्या. जर आपल्याला व्हिडिओ जर बनवायचे असेल ना, त्या टायमाला जर हवा बिवा असेल बाजूला, तर माईकच्या वरती लावायला केस पण दिलेले, एकदम मुलायम आहे. कुठल्या बकरीचं केस आणलं काय माहीत, पण भारी आहेत. आणि कोणची ऍड बीड काही करी घेतली नाही का, नाही तर तुम्हाला वाटेल फुकाडे ऍड करी घेतली. मी पण आता पहिल्यांदा वस्तू अशी मागवली, त्याच्यामुळं मी जरा त्याचा लाल करतो. अजून बराच काय काय हे काय आता काय निघाल ना काय नाही. बाय गॉड, हे बघा. तर त्याला या करायला चार्जर आहे आणि बघा ही पिन आहे जी आपण हे ॲडॅप्टरला अटॅच करून आणि ही DSLR कॅमेराला तुम्ही लावू शकता. मग ते तिथून कनेक्ट होतील, माईक त्याला पण यूज होतील. प्लस पॉईंट हा आहे, कारण तर मी काय माहिती आहे का, भविष्यात मला जरा या चालू करायचे, सिरीज चालू करायचे, त्याच्यामुळं आधीच एकदाच सोय, परत नाही घ्यायची. तर तुम्हाला हा जर माईक मागवायचा असेल तर कसं आहे माहिती आहे का, माझ्या व्हिडिओच्या खाली शॉपमध्ये बघा दिलेली लिंक, तिथून तुम्ही बाय करू शकता. सो बाय करा का नका करू, मला बाय नका करू, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकन दाबून ठेवा. ह्यो मी पहिल्यांदाच असा ब्लॉग बनवलेले, नाही तर आपला डेली रुटीन ब्लॉग आपण आपल्या व्हिडिओ कॉमेडी कंटेंट आहे, हे असं काही नाही, हे दाखवीचा काही नाही. पण जरा मला पण बरा वाटला ना, पुस्तक पण दिलं ज्या तुला. हे बघा, म्हणजे ते असं पण दिलेले कंपनीने का बाबा आपल्याला काही त्यांना वाटतंय ना, मोठं क्रिएटर असतात त्यांचं कसं वाटतंय त्यांना का बाबा कुठल्या कंपनीची ऍड नाही आम्हाला करायची, कशाला ऍड करू. त्याच्यामुळे ते स्टिकर पण दिलेले, ते आपण डायरेक्ट याला लावू शकतो. डायरेक्ट इथं वरती लावू शकतो, म्हणजे कसा कंपनीचा लोगो दिसणार नाही आणि तुम्हाला जरा अट्रॅक्टिव्ह वाटेल एकदम. म्हणजे तुम्हाला ऍड करायची नसेल तर ब्लॅक पण दिलाय, भारी स्टिकर दिलं मस्त. या बेनी यो ना कसं आहे माहिती आहे का, नाही ऍड करायचं कारण म्हणजे काय, मला जो त्रास झालाय तो माझ्या क्रिएटर म्हणजे माझ्या सबस्क्रायबर लोकांना नाही होता का, मग त्यासाठी मी ऍड केली. म्हणजे तुम्हाला माहिती सांगितली याची, कारण तर मी याला गवशीत होतो ना, त्या टायमाला मला भेटतच नव्हता. जवळपास 3 महिने मी त्याला शोधलाय. त्याच्यानंतर मला तो माझा जो ओळखीचा क्रिएटर आहे त्याच्या कॉलरला दिसला, मग त्याला मी मेसेज केला का बाबा तो माईकची मला लिंक पाठव, तेव्हा मला एकदाचा तो ह्या करू दे. कारण तर मी लई सर्च मारला, एवढा सर्च मारला, काय भेटतच नव्हता. पण तुम्हाला आता मला कसं आहे, मला भेटलाय तर तुम्हाला पण भेटावा म्हणून तुम्हाला सांगतो, माझ्या त्या व्हिडिओमधून तुम्ही बाय करा आणि त्याला विकत घ्या. सो मित्रांनो, आता मी माईक लावलेले, माईकमध्ये आवाज कसा येतो तुम्ही जरा बघा. जा माग जा, अजून माग जा माग, बस माग विनते. आता ये पुरं आली शूटर माझी बायको आहे, तर असा आहे माईक. बघा याच्यामध्ये आवाज कसा येतो, ब्लर झालाय तर बघा कसा आवाज येतो. ब्लॉगिंगसाठी पण चांगला आहे, एकदम आपण यूज करू शकतो जिकडं तिकडं. पण कसं आहे माहिती आहे का, ह्यो खास मी माईक कशासाठी घेतलाय, बाजारामध्ये कसं नॉईज जास्त येतो ना, रिक्षाचा आवाज पक्का येतो, त्याच्यामुळे घेतलाय. तो मला यूज होईल, परत मला DSLRला पण यूज होईल. मी घेणार आहे DSLR आता लवकरच, कारण तर मला वेब सिरीज बनवायचे, म्हणजे सिरीज बनवायचे आहेत कॉमेडी. सो भरपूर जणांच्या कमेंट आहेत का कॉमेडी सिरीज बनव म्हणून ना, चालू शकतात. मी एक नॉर्मली अशीच बनवलेले व्हिडिओ, पण ती 1 लाखाच्या वरती गेलेली कॉमेडी. घरगुती कोण बनेल घरगुती करोडपती ना, अशीच नुसती टाइमपास, त्याच्यात काही नाही, म्हणजे एकदम सहज साधी बनवलेली, ती पण चालले. तर त्याच्यामुळं जरा एक्सपेरिमेंट जरा वेगवेगळं करावं, त्याच्यामुळं तो घेतलाय. आणि तुम्हाला जर आवडला असेल हा माईक, आवाज आवडला असेल माईकमधला माझा नाही, तर अवश्य मागवा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका ना. दाबा ना बटन, घंटी पण वाजवा. बाय.